नमस्कार. श्री गणेशाय नमहा. श्री सरस्वते नमहा. देशभरात मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 2025ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांती या दिवशी काळा रंग शुभ मानला जातो. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठल्या तरी रंगाची साडी अथवा ड्रेस घातला जात नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची कपडे संक्रांतीमध्ये घालायची नसतात. देवीने परिधान केलेल्या रंगाची वस्त्रे ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी परिधान करणे अशुभ मानले जाते. पण त्याआधी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहेत ते बघूया. महिला यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी या रंगांची साडी नेसू शकतात. 2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी माता पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे. याचमुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. त्याचबरोबर महिलांनी मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिकची घालावी. तसेच मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या जरूर घाला. चला आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी अजिबात करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कलह, भांडण करणे टाळावे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. माता लक्ष्मीची पूजा करून घरात सुख समृद्धी आणण्याचा प्रयत्न करावा. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो सात्विक आहार घेणे महत्त्वाचे आहे. मांसाहार, मद्य, कांदा, लसूण यांचे सेवन करणे टाळावे. या दिवशी खिचडी, तिळगुळ, पायस असे पौष्टिक आणि शुद्ध अन्न खाणे उत्तम. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी गंगा स्नान करणे, तिळगुळ खाणे, पतंग उडवणे अशा अनेक परंपरा आहेत. या सणाला कुटुंबासह एकत्र येऊन साजरा करणे खूप महत्त्वाचे आहे. मकर संक्रांतीच्या रात्री उरलेले अन्न खाणे शास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि नकारात्मकता वाढू शकते. या दिवशी ताजे आणि शुद्ध अन्न खाणे उत्तम मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये किंवा शिवीगाळ करू नये. सकारात्मक विचार करून मन शांत ठेवावे. सत्कर्म करून आयुष्यभर सुखी राहण्याचा प्रयत्न करावा. मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू वृद्ध व्यक्तींना मदत करणे धार्मिकदृष्ट्या फायद्याचे मानले जाते. दान धर्म करणे, अन्नदान करणे यामुळे पुण्य प्राप्त होते. दुसऱ्यांच्या सेवा करून आपल्या मनाला शांती मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान करणे विशेष शुभ मानले जाते. हे दान करण्याने गरिबी दूर होते आणि सुख समृद्धी येते असे मानले जाते. दान धर्म करून आपण आपल्या पापांचे प्रायश्चित्त करतो आणि पुण्य प्राप्त करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तींना मदत करणे धार्मिकदृष्ट्या फायद्याचे मानले जाते. त्यांचा अपमान करणे टाळावे. दान धर्म करणे, अन्नदान करणे यामुळे पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामकाज सुरू करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने यश मिळते. हा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. याचबरोबर या दिवशी तुळशीची पाने देखील तोडू नये. झाडे तोडणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ करून सूर्याला जल अर्पण करणे शुभ मानले जाते. सूर्यदेव आरोग्याचे देवता मानले जातात.
त्यांची पूजा करून आपण आरोग्य लाभ घेऊ शकतो। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलणे टाळावे। दुसऱ्याचे मन दुखवणारी कोणतीही भाषा वापरणे टाळावे। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ही म्हण प्रचलित आहे। याचा अर्थ या दिवशी सगळ्यांशी प्रेमळपणे वागावे। सकारात्मक विचार आणि वागणूक आपल्या जीवनात सुख शांती आणते। मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सूक्ताचे हवन करणे फायद्याचे मानले जाते। तीळ हे दारिद्र्य नाश करणारे मानले जाते। हे हवन करून आपल्या घरात देवी लक्ष्मीची कृपा होते आणि सुख समृद्धी येते। मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करणे विशेष फलदायी मानले जाते। यामुळे भगवान सूर्याची कृपा होते। दानधर्म करून आपण समाजसेवा करतो आणि आपले मन प्रसन्न राहते। मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करणे विशेष पुण्यदायी मानले जाते। गरिबाची सेवा करून आपल्याला आनंद मिळतो आणि आपले मन प्रसन्न राहते। मकर संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे? मकर संक्रांतीला वाण देण्याची प्रथा खूप जुनी आहे। आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा पाहुण्यांना वाण म्हणून काहीतरी देतो। वाण म्हणून काय द्यावे हे तुमच्या इच्छेवर आणि तुमच्या बजेटवर अवलंबून असते। वाण खूप महाग असणे आवश्यक नाही। तुम्ही तुमच्या बजेटनुसार काहीही वाण म्हणून देऊ शकता। या दिवसापासून ते रथ समाप्तीपर्यंत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा करू शकतात। वाण म्हणून तुम्ही काय देऊ शकता? सौंदर्य प्रसाधने, सिंदूर, पेन्सिल, कुंकवाचा करंडा, लिपस्टिक, नेल पॉलिश, काजळ, आयलाइनर, कॉम्पॅक्ट पावडर, टिकली, परफ्यूम इत्यादी। तसेच गृह उपयोगी वस्तू, प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, दिवा, ब्लाउज पीस, शोची एखादी वस्तू, पूजेचे ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायचे स्टँड इत्यादी। दैनंदिन वापराच्या वस्तू, छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल पाऊच, क्लचर, चाव्यांची चेन, पेन स्टँड इत्यादी। खाद्यपदार्थ, तिळगुळ, लाडू, चॉकलेट, बिस्किटे, ड्रायफ्रूट्स, मसाले इत्यादी। रोपांची बिया, तुळस, मोगरा, गुलाब इत्यादी। पुस्तके, धार्मिक पुस्तके, कथासंग्रह, कविता संग्रह इत्यादी। हस्तकला वस्तू, लाकडी खेळणी, मातीची भांडी आणि पेंटिंग्स इत्यादी। वाण देण्यामागचे महत्त्व। वाण देण्याची प्रथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे। वाण देण्याने आपले नातेवाईक आणि मित्रांशी नाते अधिक घट्ट होते। वाण देण्याने आपण एकमेकांना शुभेच्छा देतो। वाण देण्याने आपण एकमेकांना आनंद देतो। वाण देण्यापूर्वी त्या व्यक्तीची आवड समजून घ्या। वाण सुंदर पॅकिंगमध्ये द्या। वाण देण्यासोबत शुभेच्छाही द्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।